हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज दुपारच्या वेळेत थोडासा वेळ कमी होता, त्यामुळे मी आज इथे मूग डाळीची खूप सुंदर अशी ही खिचडी आणि त्याच्यावरती ताकाची कढी बनवलेली आहे। तुम्हाला नक्की आवडेल, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। याचा आस्वाद तर मी घेणारच आहे। मला हा मेनू प्रचंड आवडतो, याचा आस्वाद तुम्हीही जरूर घ्या आणि तुमच्या घरी कोणत्या पद्धतीने बनवता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। अप्रतिम चवीची झालेली आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। आज मी 4 ते 5 जणांसाठी ही खिचडी बनवत आहे, त्यामुळे मी इथे 1 कप तांदूळ घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धा कप इथे मूग डाळ वापरलेली आहे। दोन्हीही आपल्याला स्वच्छ 2दा धुवून घ्यायचं आहे आणि इथे 10 मिनिटं आपण हा डाळ तांदूळ बाजूला ठेवणार आहोत। 10 मिनिटानंतर आपण त्याला फोडणी करून घेणार आहोत। 10 मिनिटं झालेली आहेत। आता फोडणी करण्यासाठी एक जाड बुडाचं मी इथे पातेलं वापरणार आहे। त्याच्याऐवजी तुम्ही कुकरमध्येही ही खिचडी पटकन बनवू शकता। आता इथे मी 1 मोठा चमचा साजूक तूप जे आपण घरात वापरतो ते इथे घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये तूप गरम झाल्यानंतर इथे मी 1 चमचाभर मोहरी घालून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला जिरंही घालून घ्यायचं आहे। हळद आणि हिंगही त्याचप्रमाणे घालून घ्यायची आहे। अप्रतिम चवीची ही मूग डाळीची खिचडी बनते, नक्की बनवून बघा। अगदी झटपट काहीतरी हवं असतं त्यावेळेस सुद्धा तुम्ही अशी मूग डाळीची खिचडी नक्कीच करू शकता। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टेचून आणि त्याचबरोबर फ्रेश अशी कढीपत्त्याची काही पानं मी इथे ॲड केलेली आहेत। खमंग अशी फोडणी झालेली आहे। तुपाचीच फोडणी करा, मस्त स्वाद येतो। आणि त्यामध्ये भिजवलेले डाळ तांदूळ इथे घालणार आहे। इथे मी इंद्रायणी तांदळाचा वापर केलेला आहे। तुमच्या घरात जो तांदूळ तुम्ही यूज करता तोच वापरला तरीही चालेल। आता डाळ तांदूळ या फोडणीमध्ये साधारण 2 मिनिटं आपण परतून घेणार आहोत। डाळ तांदूळ परतल्यानंतर आपल्याला दुप्पट पाणी घालून घ्यायचं आहे, त्यामुळे आपण इथे 3 कप पाण्याचा वापर केलेला आहे। पाणी घालून झाल्यानंतर सर्व साहित्य जे आहे ते एकत्र करून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आहे। अगदी लहानपणापासून मला हा मेनू प्रचंड आवडतो, त्यामुळे मी वरचेवर करतच असते। बऱ्याचदा असं होतं की घरात काही उपलब्ध नाही आहे किंवा आपण भरपूर काम केलेलं असतं, त्यावेळेस झटपट हा मेनू तुम्ही नक्कीच बनवू शकता। आता झाकण घालून ठेवूयात आणि साधारण ही डाळ तांदळाची खिचडी शिजण्यासाठी 15 मिनिटं लागणार आहेत। इथे 5 मिनिटं झालेली आहेत। पाणी उकळायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण परत एकदा मिक्स करून घेऊयात। मध्ये मध्ये आपल्याला हलवायचं आहे। आता झाकण घालून आपण ही खिचडी शिजवायला ठेवणार आहोत। तोवर आपण कढीही करून घेणार आहोत। त्यासाठी मी घरचं इथे दही वापरलेलं आहे, 1 कप घट्ट दही आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ताकाचाही वापर करूच शकता। इथे 1 कप दही किंवा 1 कप इथे तुम्ही ताकाचा वापर करू शकता। ताक थोडंसं आंबट असेल तर अजून छान टेस्टी ही कढी बनते। इथे 2 चमचे बेसन पीठ यामध्ये ॲड करून घेऊयात। बेसन पीठ आणि दही छान मिक्स करून घेऊयात। काहीच लम्स यामध्ये नको आहेत, गुठळ्या नको आहेत, म्हणजे ताकाची कढी खूप सुंदर बनते। आता ह्याच्यात पाणी घातल्यानंतर ह्याचं ताकच होणार आहे, त्यामुळे तुम्ही ताकाची कढी म्हणू शकता किंवा दह्यापासून आपण कढी म्हणू शकता। आता हे तुम्ही मिक्सरवरतीही फिरवू शकता, पण मी आज इथे अशा पद्धतीने बीटरनी इथेच मिक्स करून घेते। थोडंसं पाणी घातलेलं आहे। अतिशय सोपी पद्धत मी आज इथे दाखवणार आहे, तुम्हाला नक्की आवडेल। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, आत्तापर्यंत व्हिडिओ बघत असाल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा। इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। थोडंसं आलं मी इथे किसून घेतलं आहे। 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ताही घेतलेला आहे। सर्वात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, या खलामध्ये लसूण बारीक चेचून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण हिरवी मिरची जी आहे ती बारीक तुकडे करून यामध्ये घालून तीही चेचून घेणार आहोत। ओबडधोबड असं वाटायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरला वाटलं तरीही काहीच हरकत नाही आहे, पण ह्याची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते कढीमध्ये। बऱ्याचदा कढी फुटते, तर आज मी इथे तुम्हाला दाखवते की खूप सुंदर अशी कढी कशी बनवायची। तर आपला ठेचाही इथे तयार झालेला आहे। आता या कढीला आपण फोडणी करून घेणार आहोत। त्यासाठी मी साजूक तूप एका मोठ्या कढईमध्ये घातलेलं आहे।
तुम्हाला माझ्या कोणत्या कोणत्या रेसिपीज आवडतात हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता इथे जिरं घालून घेऊयात. जिरं छान फुलतंय, भरपूर हिंग आणि त्याच्यानंतर हळदही घालून घेऊयात. हिरवी मिरची आणि लसूण जे आपण वाटलेलं आहे ते यामध्ये घालणार आहोत. इथे मी जास्त तिखटवाल्या मिरच्या वापरलेल्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी तिखटाच्याही मिरच्या यामध्ये वापरू शकता. आणि कढीपत्ताही घालून घेतलेला आहे. आलं किसलेलं यामध्ये घातलेलं आहे. फोडणी छान परतून घेऊयात. त्याच्यानंतर आपण दही आणि बेसन पीठ जे एकत्र करून ठेवलेलं होतं, जे मिश्रण तयार केलेलं होतं ते यामध्ये घालून घेऊयात. आणि ह्याच्यानंतर आपल्याला थोडंसं पाणीही यामध्ये ॲड करायचं आहे. त्यामुळे मी ह्याच्यानंतर 1 कप पाणी यामध्ये घातलेलं आहे. छान एकत्र करून घेऊयात. तोवर भातही आपला शिजतोच आहे. यामध्ये चवीनुसार मीठ आणि त्याच्यानंतर चवीनुसार इथे साखरही घालून घ्यायची आहे. जर दही आंबट असेल तर तुम्हाला साखर जास्त घालायची आवश्यकता आहे. जर तुम्हाला गोडसर कढी आवडते तर तुम्ही साखर त्याप्रमाणे ॲडजस्ट करू शकता. सुगंध तर खूप छान सुटलेला आहे. मस्त झालेली ही आपली कढी. यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊयात. आणि आपली ताकाची कढी इथे तयार आहे. तुम्ही बघू शकता मस्त झालेली आहे, अजिबात फुटलेली नाही. आणि एक उकळी आल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात. इथे बघूयात भातही आपला शिजलेला आहे, म्हणजेच खिचडी आपली झालेली आहे. मस्त सुगंध सुटला आहे आणि गरमागरम मूग डाळीची ही खिचडी आपली तयार झालेली आहे. आता आपण गॅसची फ्लेम इथे बंद करून घेणार आहोत. खालपर्यंत मस्त मऊ शिजलेली आहे ही खिचडी. गॅसची फ्लेम मी इथे बंद केलेली आहे. आता मी सर्व करून घेते आहे. तर इथे मी मूग डाळीची खिचडीचा एक मूद पाडलेला आहे आणि त्याचबरोबर आपण ही गरमागरम ताकाची कढीसुद्धा सर्व करणार आहोत. इथे मी भरलेली मिरचीही याबरोबर तळलेली आहे आणि पापडही तळलेला आहे. तुम्हाला हा मेनू कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. माझ्या चॅनलवरती नवीन असाल सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय आणि जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूया तशीच एक छान रेसिपी घेऊन.